श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगणार आहे, मी जे आज तुम्हाला सांगणार आहे तर ते 1000 आणि 1% हे खरं असणार आहे. त्यावरती तुम्ही विश्वास डोळे झाकून ठेवा आणि हा उपाय नक्की करा. आणि जर ही गोष्ट खोटी ठरली तर माझं ब्रह्मांड नायक चॅनल आहे तर ते मी डिलीट करून टाकल, किंवा तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ बघायचा नाही किंवा सबस्क्राईब केलेला असेल तर तो अनसबस्क्रायबर करून टाका. इतकं मी चॅलेंज देते तुम्हाला का हा उपाय तुम्हाला 1001% हा यशस्वी तुम्ही होताल आणि खरा घडणारा आहे. अगदी मनापासून सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात किंवा काही अपेक्षा असतात प्रत्येकाच्या. तर त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला पैशांची गरज असते आणि त्याच पैशांसाठी माणूस हा रात्रंदिवस कष्ट करत असतो, मिळेल ते काम करत असतो आणि त्या कष्टातून म्हणजे ज्या कोणत्या मार्गाने त्यांना पैसा भेटेल त्या मार्गाने तो पैसा जमा करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण पैसा म्हणजेच आपल्याला सर्वस्व असं मानत असतो. देवानंतर दुसरं काय असेल तर पैसा असतो. कारण प्रत्येक गोष्ट घ्यायची म्हटली की आपल्याला पैसा लागतोच आणि पैसा हा खूप कमी लोकांच्या नशिबात आहे. आणि असं म्हणतात की पैशाकडेच पैसा जात असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांच्या इच्छा खूप असतात, परंतु पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी करू शकत नाही ते. तर बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांना खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढे पैसे भेटत नाही किंवा मिळत नाही. असं म्हणतात की पैशाचा ओघ किंवा जिकडे लक्ष्मी असती तिकडेच लक्ष्मीचा झरा वाहत असतो किंवा त्याच लोकांकडे पैसे असतात आणि पैसे भेटण्यासाठीही नशीब लागतं असं म्हणत असतात. परंतु पैसे मिळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, अनेक तोडगे करतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघतात किंवा कोणी सांगेल तशा पद्धतीने करतात. परंतु कष्टाशिवायही पर्याय नाही, कारण कष्ट केले तरच आपल्याला पैसे भेटणार. फक्त व्हिडिओ बघून किंवा आपण बाकीच्या गोष्टी करून आपल्याला पैसे भेटणार नाही. परंतु थोडीशी अध्यात्माची त्याला जोड लागती आणि कष्टाचीही जोड लागती, तरच ह्या गोष्टी साध्य होत असतात. फक्त व्हिडिओ बघितला आणि पैसे भेटले किंवा कष्ट केले म्हणजेच पैसे भेटले, कारण कष्ट करत असताना आपलं नशीबही तितकंच किंवा आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात, तरच आपल्याकडे ते पैसे येत असतात. तर तर हा उपाय कधी कधी आपला वाया जातात आणि आपण निराश होत असतो. बरेच उपाय करूनही तर आपण बरेच उपाय जर केले तर ते काय होतं, कधी कधी वाया जात असतात आणि आपल्याला असं वाटतं आपण पैशासाठी खूप प्रयत्न करतो, खूप तोडगे करतो आणि त्याचा काहीच आपल्याला रिझल्ट भेटत नाही. तर तुम्हालाही जर पैसे पाहिजे असेल किंवा तुम्हालाही जर धनवान व्हायचं असेल किंवा तुम्हालाही तुमच्या गरजा भागवण्या इतपत तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर जी प्रोसेस आहे मी सांगणार आहे तर ती व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवली किंवा शेवटपर्यंत बघितली तरच तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला कोणत्याही प्रकारची कुठलीच अडचण तुम्हाला भासू नये म्हणून जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही हा तोडगा किंवा हा उपाय 1001% तुम्हाला प्रभावी उपाय आहे आणि तुम्हाला रिझल्ट 1001% देणारा आहे. हा करायचा नक्कीच करून बघा. आता तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता कधीही पडणार नाही. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला भरपूर पैसा तुमच्याकडे येत असतो. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे पैसे असणार आहे किंवा येणार आहे. आणि हा तोडगा हा रामबाण उपाय आहे त्यावरती. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बरेच जण म्हणत असतात की हे फक्त तोडगे असतात, याचा काही उपयोग नाही. परंतु काही उपाय असे असतात की आपल्याला कष्टाला आपल्या साथ देत असतात किंवा आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो त्याला ते साथ देत असतात आणि ते साथ देण्याचा तोडगा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कष्टही करायचे आहे आणि त्याबरोबर हा उपायही करायचा आहे. तर या दोघांची सांगड झाली की नक्कीच तुमच्याकडे पैशांची कमतरता राहणार नाही किंवा आलेला पैसा विनाकारण खर्च होणार नाही. तर हा उपाय अगदी श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे, मनामध्ये अगदी पॉझिटिव्ह विचार ठेवून करायचा आहे. आता हा उपाय व्यर्थ ठरला तर तुम्ही माझे कधीच व्हिडिओ बघू नका किंवा माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करून नक्कीच टाका, कारण इतका मी शब्द देत आहे तुम्हाला. तर यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे. एक हिरव्या कलरचं लिंबू, पिकलेलं नाही तर हिरव्या कलरचं लिंबू लागणार आहे.
आणि लाल रंगाचे कापड म्हणजे जे कोरं करकरीत आपण देवासाठी आणतो ते कोरं करकरीत कापड लागणार आहे. आणि नंतर तुम्हाला 5 कवड्या लागणार आहे. तुम्ही पिवळ्या घ्या, पिवळ्या घ्या, पांढऱ्या घ्या, कोणत्याही 5 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. आणि एक लाल शाई असलेला लाल कलरचा पेन घ्यायचा आहे. हे साहित्य झालेलं आहे. हे साहित्य घ्यायचे आहे तुम्हाला. आता तुम्हाला वाटेल लिंबू, तर लिंबू आणि कवड्या हे लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं एक साधन आहे किंवा त्यांना आकर्षून घेण्याचं, लक्ष्मी आपल्याकडे खेचण्याचं एक साधन आहे. आणि जो मी मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, म्हणून तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकतात. तर या दिवशी सकाळी हे साहित्य घेतल्यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठायचं. उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा जो कपडा आहे त्यासाठी आधी हळदीचं पाणी करून ठेवायचं. तो लाल रंगाचा कपडा त्या हळदीच्या पाण्यामध्ये भिजवायचा आणि नंतर थोडासा सुकल्यानंतर त्या कपड्यावरती अगदी स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला. मग तुम्ही हळदीचं काढा किंवा कुंकवाचं काढा. कुंकवाचं काढलं तर शक्यतो चांगलंच आहे. तर याने स्वस्तिक काढायचं आहे त्या कपड्यावरती. आणि लिंबू घेऊन त्या लिंबावरती जे लाल पेन सांगितलेलं आहे लाल शाईचा, त्या लाल पेनाने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता, तर ओम श्री मात्रे नमः. तो तुम्हाला स्क्रीनवरती मी देणारच आहे. हा मंत्र तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचा आहे लाल शाईच्या पेननी. नंतर हा मंत्र लिहिल्यानंतर तो लिंबू व 5 ज्या कवड्या आहे त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. आणि नंतर त्या जे लाल कपडा केलेला होता आपण हळदीमध्ये बुडवलेला, तर त्या कपड्यामध्ये ह्या सर्वही वस्तू लिंबू आणि कवड्या बांधायच्या आहे. त्यामध्ये थोडासा तुम्हाला भीमसेन कापूरही टाकायचा आहे. असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. आणि या कपड्याची तुम्हाला गाठ मारायची आहे. ह्या 3 गाठ मारायच्या आहे. या कपड्याच्या, लाल कपड्याच्या 3 गाठी मारायच्या आहे. आणि प्रत्येक गाठ मारताना ओम श्री मात्रे नमः हा मंत्राचा उच्चार करायचा आहे. असं 3 वेळेस करायचं. नंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्याची गाठ बांधून झाल्यानंतर हे जे कापडाचा जो पुडा आहे किंवा आपण त्याला पाऊच केलेला असेल तर ते तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावरती तुम्हाला मध्यभागी अडकून द्यायचं आहे. जेणेकरून आता आपण अडकून देणं म्हणजे काय करतो, तर एखादं लोखंडी खिळा असेल किंवा लोखंडी सळे असेल त्याला आपण बांधून ठेवत असतो. परंतु तसं न करता आपल्याला लोखंडाची कोणतीच वस्तू या ठिकाणी वापरायची नाही. तर तुम्हाला स्टीलचा खिळा असेल किंवा लाकडाचं एखादी काडी असेल किंवा प्लास्टिकचा खिळा असेल तर त्यांनी ठोकून त्याला ती पुडी जी आपण पोडगी तयार करणार आहोत तर ती त्याला तिथे अडकून द्यायची आहे. तर असं केल्यानंतर तुमच्या काही दिवसातच जवळजवळ 3 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला खूप म्हणजे वाईट बाधेपासूनही तुमची सुटका होईल. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर तुमच्या घरावरती राहणार नाही. आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे हळूहळू पैशांचा स्रोत चालू होईल. किंवा तुमचे जे कष्ट करतात त्या कष्टांना म्हणजे तुम्हाला पैसा येण्यासाठी ज्या तुम्हाला म्हणजे तुमचं नोकरी असेल, व्यवसाय असेल, अशा प्रकारचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. आणि ज्या समस्या असेल, विनाकारण पैसे खर्च होणं, त्याही गोष्टी थांबतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. आणि हा नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये आलेला तुमचा अनुभव नक्की शेअर करा. श्री स्वामी.